मित्रांनो, भूप रागावर आधारित कुठलाही अभंग किंवा गीत जेव्हा ईश्वराच्या स्तवनासाठी किंवा स्तुतीसाठी म्हटलं जातं त्यावेळेस भूपाळी आपण त्याला बोलतो. आणि संत चोखामेळा यांनी रचलेला एक अभंग आणि त्याला भूप रागामध्ये जेव्हा गोवण्यात आलं, एक सुंदर असं भूपाळी गीत त्यातून निर्माण झालं. आणि संत चोखामेळा हे हाडामासाचे संत होते. म्हणजे असं म्हटलं जातं की संत चोखामेळा हे जेव्हा गावकोसाच्या बाहेर काहीतरी उत्खनन चालू होतं त्यावेळेस ढिगाऱ्याखाली ते आले आणि त्यांचा जीवनाचा शेवट झाला. आणि जेव्हा संत नामदेव तिथे गेले तर त्यांनी बघितलं की त्यांच्या हाडांमधून सुद्धा विठ्ठलाचा गजर ऐकू येतो. मित्रांनो, इतकी परमभक्ती संत चोखामेळांची. आणि अशाच संत चोखामेळांचं एक सुंदर असं गीत किंवा भूपाळी आपण त्याला म्हणू शकतो घेऊन येतात आमच्यातले सर्वात सिनियर कलाकार मल्हार मोरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
अभिरा